नमस्कार. मधुबन गार्डन चॅनलवर आपलं स्वागत. परवा असंच एका रानभाजीच्या शोधात जात असताना रस्त्याकडेला विंचवीची भरपूर झाडे दिसली. त्यांच्या आकर्षक फुलांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. आम्ही थोडा वेळ थांबून फोटोग्राफी केली. हा विषय नंतर घेऊ असं ठरवलं आणि रानभाजीच्या ठरलेल्या कामासाठी निघालो. त्यानंतर जवळपास महिन्याभराने पुन्हा तिकडे गेलो आणि पाहिलं तर आता फुलांचा बहर बराच कमी झाला होता, पण फळे मात्र लगडलेली दिसत होती. हे एका अर्थाने बरंच झालं. फुलांचा शेवटचा बहर आणि सोबत ओली वाळलेली फळेही मिळाली, म्हणजे मला आता बियाही काढून दाखवता येतील. मंडळी, विंचवी हे नाव वाचताच एक प्रकारची भीती वाटते. उत्सुकता निर्माण होते की या झुडपाला असं नाव का बरं दिलं असावं. त्यातून अफवा आणि चुकीची माहिती यामुळं गूढ आणखीनच वाढत जातं. वास्तविक ही इतर पावसाळी वनस्पतींसारखीच रस्त्याकडेला किंवा जागा मिळेल तिथे उगवणारी वनस्पती आहे, परंतु तिच्या फळांच्या आकारामुळे तसे नाव पडले आहे. विंचू या घातक प्राण्याशी या वनस्पतीचा काहीही संबंध नाही, परंतु एक अत्यंत महत्त्वाची, सुंदर फुलांची सहज उपलब्ध होणारी औषधी वनस्पती आहे. म्हणून याबद्दल माहिती सांगण्याचा हेतू मनात ठेवून हा व्हिडिओ करायचं ठरवलं. आपण जर माझ्या मधुबन गार्डन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. आता थोडे डिटेल्स पाहू. इंग्रजीत विंचवीला डेव्हिल्स क्लॉ असं नाव आहे, म्हणजे सैतानाचा पंजा. विंचवीचे शास्त्रीय नाव मार्टिनिया डायंड्रा असं आहे. मराठीत विंचवीला वाघनखी असंही एक नाव आहे, तर काही ठिकाणी याला नाकतोडा, नकटी असंही म्हणतात. विंचवी ही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या ठिकाणांवर उगवणारी रानवनस्पती असून तिची खास अशी लागवड कोणी करत नाही. ऑगस्ट ते जानेवारीपर्यंत ती मुबलक प्रमाणात उगवते आणि जरा शोधली की सापडतेच. विंचवीचं झुडूप साधारण 2 मीटरपर्यंत उंच वाढू शकतं. पाने साधी, मोठी असतात, तसंच काहीशी खंडित आणि दातेरी असतात, चिकट असतात. विंचवीच्या फुलांवरून ती लगेच नजरेत भरते. अतिशय सुंदर फिकट गुलाबी फूल आतल्या बाजूस जांभळे असते आणि त्यावर नाजूक पिवळे ठिपके असतात. हातमोज्यासारखी दिसणारी ही मोठी फुले खरेच लक्ष वेधून घेतात, परंतु यांचा वास मात्र तितका चांगला नसतो. फुलांचे नंतर मांसल हिरव्या फळात रूपांतर होते. झुडूप वाढत जाईल तसतसे खोडाचे 2 भागात विभाजन होऊन फांद्या तयार होतात. हा आकार इंग्रजी वाय सारखा असतो. फळे प्रत्येक वायच्या बेचक्यात पुंजक्याने येतात. फळे कठीण बोंडासारखी असतात. ती सुरुवातीला हिरवी आणि नंतर ती सुकून तपकिरी काळी होतात, ज्यांच्या शेंड्याला 2 आकडे असतात. हे आकडे विंचवाच्या नांगीसारखे असतात, म्हणूनच या झुडपाला विंचवी हे नाव पडले असावे. विंचवाच्या नांगीसारखे दिसणारे हे आकडे गायी, म्हैसी, शेळ्या, मेंढ्यांच्या अंगावर अडकून यथावकाश दुसरीकडे जाऊन पडतात आणि तिथेच रुजतात. बीजप्रसारासाठी निसर्गाने योजलेली ही रचना आहे. प्रथमदर्शनी आपल्याला हेच बी आहे असं वाटेल, पण नाही. बिया या सुकलेल्या बोंडाच्या आत असतात आणि त्या आयताकृती असतात. विंचवीच्या सर्वांगावरील केस म्हणजेच लव ग्रंथींप्रमाणे एक चिकट द्रव स्त्रवतात, ज्यात प्रथिनांचे पचन करणारे एन्झाईम्स असतात. या वनस्पतीवर चढणारे कीटक या केसांना चिकटतात. एन्झाईम्समुळेच कीटकांच्या शरीरातील प्रथिनांचे पचन होते आणि ते या केसांद्वारे वनस्पती शोषून घेतात.
अशा प्रकारे या वनस्पतींना नत्राचा पुरवठा होतो. जमिनीतील नत्राची कमतरता अशा प्रकारे भरून काढली जाते. अर्थात इतर कीटकभक्षी वनस्पतींप्रमाणे वेगळे अवयव, वेगळी व्यवस्था इथे नसते. जवळून निरखून पाहिले असता झाडांच्या खोडावर दिसणारे सूक्ष्म काळे ठिपके हे कीटक असल्याचं लक्षात येतं. आता या झुडपाचे उपयोग बघूया. घसा खवखवत असल्यास पानाच्या रसाने गुळण्या करतात. फळे दाहावर उपयोगी असतात. बियांपासून काढलेले फिकट पिवळे तेल चमत्कारिक वासाचे व अर्धवट सुकणारे असते. हे बहुधा कोल्हापुरी चप्पलला पॉलिश करताना वापरतात. महत्त्वाचं म्हणजे विंचवाच्या विषावर ही वनस्पती उपयुक्त नाही असं प्रयोगांती आढळलं आहे. बियांचे भट्टी लावून तेल काढले जाते आणि त्यात सल्फर टाकून त्या तेलाचा उपयोग फंगल इन्फेक्शन, जुनाट खाज खरूज बरी करण्याकरिता केला जातो. पूर्वी रोज सायंकाळी याची पाने घराच्या समोर किंवा दरवाजाच्या चौकटीवर बांधली जात असत. रात्रभर मच्छर आणि इतर कीटक यांच्या पानाला खालच्या बाजूला असलेल्या चिकट द्रव पदार्थामध्ये अडकून राहत असत. मग सकाळी पानासोबत ते फेकून दिले जात असे. जसं की आत्ता आपण पेपरला ऑइल लावून लाईटजवळ ठेवतो तसं. एकदा का पंख याला चिकटले तर ते निघतच नाहीत. प्रयोग करून बघायला हरकत नाही. तसंच पूर्वी ग्रामीण भागात ढेकणापासून बचाव करण्यासाठी अंथरुणाच्या बाजूला पाने पसरून ठेवत असत. त्यात ढेकून अडकून बसत. त्यामुळे ही एक कीटकरोधक वनस्पती आहे असंही म्हणता येईल. खळ्यावर धान्याच्या राशीत शारी लागू नये म्हणून जुनी माणसं विंचवीच्या नख्या टाकत. त्याच्या फळातील बिया आदिवासी लोक असाध्य दम्यावर वापरतात. खाऊच्या पानांमध्ये काता एवढ्या प्रमाणात घालून देतात असं वाचनात आलं आहे. मुख्य म्हणजे याच्या बियांचा उपयोग कोल्हापुरी चपलेत कर कर असा आवाज येण्यासाठी करतात. खरंच हा एक चतुर उपयोग आहे. अशा प्रकारे माझ्या क्षमतेप्रमाणे विंचवी या वनस्पतीची माहिती सांगून मी आपला निरोप घेते. धन्यवाद.